नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर 2023च्या दृष्टीने जे काही संभाव्य सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर आजच्या ही व्हिडिओमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 20 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता संभाव्य सराव प्रश्नसंच 20 या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला, इंडोसल्फॉन या औषधाचा वापर टिंब म्हणून करतात। तर बघा या कोणता औषध आहे बघा, इंडोसल्फॉन या औषधाचा वापर कशासाठी म्हणून करतात। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कीडनाशक याच्यासाठी करतात। पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, विद्युत मोटारचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता। तर बघा कोणी लावला होता विद्युत मोटारचा शोध, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे मायकेल फॅरेडे यांनी विद्युत मोटारचा शोध लावला होता। पुढचा प्रश्न, टिंब किरणांना वस्तुमान नसते। बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत बघा। तर बघा कोणत्या किरणांना वस्तुमान नसते, गॅमा या किरणांना वस्तुमान नसते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे। तर बघा कोणतं उद्यान आहे जे की गोंदिया जिल्ह्यात आहे राष्ट्रीय उद्यान। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणते आपल्या महाराष्ट्रातील औष्णिक केंद्र बंद करण्यात आलेला आहे, चोला हे औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रामुख्याने लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती, सिंधुदुर्ग या ठिकाणी ही लोकसंख्या वृद्धी ऋणात्मक होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील निलगिरीच्या लाकडापासून कागद बनवण्याचा कारखाना कोठे आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोठे आहे आपल्या महाराष्ट्रातील निलगिरीच्या लाकडापासून कागद बनवण्याचा कारखाना। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे इतगपुरी या ठिकाणी हा कागद बनवण्याचा कारखाना आहे। पुढचा प्रश्न, आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते। बघा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, तुमच्या जीके मध्ये देखील भर पडण्यासारखे प्रश्न आजच्या संभाव्य सराव प्रश्नसंच 20 मध्ये घेण्यात आलेला आहे। बघा आदिवासीचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते, नंदुरबार या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न, अर्थमंत्री या पदावरून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला वित्तमंत्री कोण। बघा कशी प्रश्न आहेत बघा। तर बघा कोण आहेत पहिल्या पूर्णवेळ महिला वित्तमंत्री अर्थमंत्री या पदावरून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या आपल्या भारताच्या निर्मला सीतारमण हे पहिल्या पूर्णवेळ महिला वित्तमंत्री आहेत। पुढचा प्रश्न, 2020 मध्ये कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश ठरला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता देश ठरलेला आहे 2020 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश चीन हा देश ठरलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, भारत परकीय चलन साठ्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कितव्या क्रमांकावरती आहे भारत परकीय चलन साठ्यामध्ये, 4थ्या क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न पहा अतिशय महत्त्वाचा आहे बघा, केंद्र सरकारने कोणत्या वर्षी जेंडर बजेट संकल्पना स्वीकारली। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षी स्वीकारलेली आहे केंद्र सरकारने जेंडर बजेट ही संकल्पना, 2004 या वर्षी ही संकल्पना स्वीकारलेली आहे। पुढचा प्रश्न, घटनेच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कलमान्वये घटनेच्या उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेला आहे, कलम 214 या कलमान्वये उच्च न्यायालय हे स्थापन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाची अंतिम व्याख्या करण्याचा कोणास अधिकार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणाला अधिकार आहे भारतीय संविधानाची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयास हा अधिकार आहे। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोण होते आपल्या भारताचे पहिले निवडणूक आयुक्त,
सुकुमार सेन हे आपल्या भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. पुढचा प्रश्न, भारतातील 29वे घटक राज्य कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते आहे आपल्या भारतातील 29वे घटक राज्य? तेलंगणा हे 29वे घटक राज्य आहे. पुढचा प्रश्न, भारतात पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या समितीने केली होती भारतात पंचायत राजची शिफारस? बलवंतराय मेहता या समितीने केली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CID मुख्यालय कोठे आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या अंगणवाडी सुपरवायझर 2023 या परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कोठे आहे आपल्या महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय? पुणे या ठिकाणी हे CIDचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, कोरोना व्हायरसमुळे राज्य आपत्ती घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघा कशा पद्धतीचे प्रश्न या सराव प्रश्नसंचामध्ये घेण्यात आलेले आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे केरळ. म्हणजे कोरोना व्हायरसमुळे राज्य आपत्ती घोषित करणारे भारतातील केरळ हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या विधानसभेत गाय संरक्षण विधेयक 2021 लागू करण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्याच्या विधानसभेत गाय संरक्षण विधेयक 2021 लागू करण्यात आलेला आहे? आसाम या राज्यात लागू करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर बघा कोठे करण्यात येणार आहे 2024 मध्ये ऑलिम्पिक खेळाचे आयोजन? पॅरिस या ठिकाणी हे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते? तर बघा कोणी सुरू केले होते हरिजन हे साप्ताहिक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले होते. पुढचा प्रश्न, सार्थक उपक्रम कशाशी संदर्भात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कशाशी संदर्भात आहे सार्थक उपक्रम? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे शिक्षणाशी संदर्भात सार्थक हे उपक्रम आहे. पुढचा प्रश्न, पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंब साली झाली. तर बघा कोणत्या साली झालेली आहे पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना? 1884 या साली पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही झालेली आहे. पुढचा प्रश्न, दादरा व नगर हवेलीस पोर्तुगीजापासून स्वातंत्र्य केव्हा मिळाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, केव्हा मिळालेला आहे दादरा व नगर हवेलीस पोर्तुगीजापासून स्वातंत्र्य? 1961 या वर्षी हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा, नीट समजावून घ्या. कोणी कोणास मारले या वाक्यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा प्रश्नार्थक सर्वनाम हे काय आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा शब्द काय आहे बघा, त्या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायचं आहे. माळ्याने या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायचं आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे तृतीया हे काय आहे माळ्याने या शब्दाची विभक्ती आहे. पुढचा प्रश्न, नास्तिक या शब्दाचा समास ओळखा. तर बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो नास्तिक या शब्दाचा समास? असे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये विचारतात बघा. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळवून देणारा अतिशय महत्त्वाचा हा मराठी व्याकरणातील घटक आहे. त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बघा नास्तिक या शब्दाचा समास काय होतो बघा, नत्र तत्पुरुष हा या शब्दाचा समास आहे. पुढचा प्रश्न, शूर या समानार्थी शब्द ओळखा. तर बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, शूर या शब्दाचा समानार्थी शब्द विक्रांत हा समानार्थी शब्द होतो. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा सकर्मक कर्तरी हे काय आहे या वाक्याचा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, राम हा श्यामपेक्षा मोठा आहे शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा या शब्दयोगी अवयवाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. बघा राम हा श्यामपेक्षा मोठा आहे. तुलवाचक हा शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायामध्ये भाववाचक नाम कोणते? तर बघा कोणते आहे दिलेल्या ऑप्शन्समध्ये भाववाचक नाम? श्रीमंती हे काय आहे भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर बघा बेडब हे काय आहे, या वाक्याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा बघा। सुबक हे काय आहे, बेडब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुबक हे आहे। पुढचा प्रश्न, तोंडात बोट घालणे या दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। तर बघा वाक्य काय आहे बघा, तोंडात बोट घालणे या दिलेल्या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ ओळखायचा बघा नेमका आश्चर्यचकित होणे असा या ठिकाणी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो। पुढचा प्रश्न, खालील वाक्यासाठी एक शब्द सुचवा। तर बघा वाक्य काय आहे बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा या वाक्यासाठी आपल्याला एक शब्द सुचवायचा आहे बघा। अजात शत्रू असा या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी तयार होतो। पुढचा प्रश्न, क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा। तर बघा सर्वदा या वाक्याचा आपल्याला क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचे बघा। सातत्यदर्शक हे काय आहे, सर्वदा या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार आहे। पुढचा प्रश्न, कायम टिकणारे टिंबटिंब। तर बघा नेमकं कशाला म्हणतो कायम टिकणारे, त्याला एक स्पेसिफिक काय वाक्य आहे बघा, शाश्वत हे या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा प्रश्न, टिंबटिंब प्रयोगात कर्ता व कर्म दोनही गौण असतात। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। भावे या प्रयोगात कर्ता व कर्म दोनही गौण असतात। पुढचा प्रश्न, अंग राखून काम करणे योग्य शब्द सांगा। तर बघा योग्य शब्द काय होतो बघा, अंग राखून काम करणे या वाक्याचा अंगचोर हे योग्य शब्द या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा प्रश्न, दोष उणीव लाकडांचा तुकडा वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा। तर बघा कोणता होतो, दोष उणीव लाकडांचा तुकडा वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द खोंड हे काय आहे, हा अर्थछटा असलेला शब्द आहे। पुढचा प्रश्न, सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर बघा काय होतो, सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अज्ञ हे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे। पुढचा प्रश्न, मुले परीक्षेला गेली हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे। तर बघा कोणत्या प्रकारचे आहे, मुले परीक्षेला गेली हे वाक्य विधानार्थी या प्रकारचे आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता। तर बघा कोणता होतो विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या ऑप्शन्सपैकी शुद्ध शब्द पारितोषक हे काय आहे, शुद्ध शब्द आहे। पुढचा प्रश्न, ब्राह्मण या अर्थाचा शब्द ओळखा। तर बघा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मण या अर्थाचा शब्द द्विज या अर्थाचा शब्द आहे। पुढचा प्रश्न, स्वार्थी आलेनी शास्त्री गेले वरील म्हणीचा अर्थ ओळखा। तर बघा म्हण कशा पद्धतीचा आहे बघा, स्वार्थी आलेनी शास्त्री गेले यावरील म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चांगले जाऊन वाईट येणे हे काय आहे, स्वार्थी आलेनी शास्त्री गेले हे वरील म्हणीचा अर्थ आहे। पुढचा प्रश्न, जा या शब्दाचे भूतकाळाचे रूप कोणते होईल। तर बघा कोणते होते, जा या शब्दाचे भूतकाळाचे रूप गेला हे या भूतकाळाचे रूप होईल। पुढचा प्रश्न, नंतर या शब्दाचा प्रकार कोणता। तर बघा कोणता होतो नंतर या शब्दाचा प्रकार, शब्दयोगी अवयव याचा म्हणजे या शब्दाचा प्रकार होतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा। तर बघा कोणता होतो विसंगत शब्द, दिलेल्या ऑप्शन्सपैकी सुधाकर हे विसंगत शब्द आहे। पुढचा प्रश्न, खालील कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही ओळखा। तर बघा या कारांत होत नाही ते ओळखायचे बघा, पक्षी, पक्षी या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही। पुढचा प्रश्न, चोरभय या शब्दाचा समास ओळखा। तर बघा कोणता होतो चोरभय या शब्दाचा समास, खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास हे चोरभय या शब्दाचा समास आहे। पुढचा प्रश्न पहा, सन 2011चा कामगार दिन रविवारी झाला असल्यास 2013 या वर्षाचा आरंभ कोणत्या दिवशी होईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो गणितावर आधारित प्रश्न आहेत बघा, मंगळवार या दिवशी होईल। पुढचा प्रश्न, आकाश जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलाची आजी आहे तर आकाश माझा कोण, असेही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोण होतो आकाश माझा मुलगा हे काय आहे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न,
एका रांगेत सीता हिच्या डावीकडून 7 क्रमांक असून तिच्या उजवीकडे 10 क्रमांकावर असलेल्या गीता हिचा उजवीकडून 14 क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुली किती? तर बघा एकूण मुली किती आहेत रांगेमध्ये? 23 मुली हे रांगेमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, अ ब क याच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे, तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आहे? तर बघा किती आहे 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज? 68 वर्ष हे काय आहे त्यांच्या वयांची बेरीज होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. तर बघा विसंगत शब्द काय होतो? बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी वाघ हे काय आहे? विसंगत शब्द आहे. पुढचा प्रश्न, दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो 6 वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल. पुढचा प्रश्न, एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, त्या चाकाचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती फेरे होतील त्या अंतरामध्ये? 5000 फेरे होतील. पुढचा प्रश्न, एका शाळेत मागच्या वर्षी 480 मुले होती, चालू वर्षी 540 मुले आहेत, तर मुलांच्या संख्येत शेकडा वाढ किती झाली? तर बघा किती झाली मुलांच्या संख्येत शेकडा वाढ? 12.5 इतका त्या मुलांच्या संख्येत शेकडा वाढ झाली आहे. पुढचा प्रश्न, एका वर्गातील 25% मुले गणितात तर 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली, तर 13% मुले या दोनही विषयात उत्तीर्ण झाली, तर किती टक्के मुले या दोनही विषयात अनुत्तीर्ण झाली? तर बघा 25% विद्यार्थी म्हणजे मुले या दोनही विषयात अनुत्तीर्ण झाले. पुढचा प्रश्न, एका घनाचे घनफळ 216 घ मीटर असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती मीटर? तर बघा किती आहे त्याच्या बाजूची लांबी? 6 मीटर हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा शेवटचा, 43 ही संख्या 8 वेळा लिहून गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता अंक येईल? 43 ही संख्या 8 वेळा लिहून गुणाकार केल्यास एकक स्थानी 2 वेळा हा अंक येईल. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने संभाव्य सराव प्रश्नसंच 20 या ठिकाणी आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.